नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेती एक, शेतकरी एकच, पण विचार हजार. असं का म्हणायला लागलो? त्याच्या पाठीमागची कारणं असं आहेत की आत्ताच्या सोशल मीडियावर भरपूर विचारवंत आहेत. माझ्यासारखे विचारवंत भरपूर आहेत. त्याच विचारवंतांच्यासारखं आता दुकानदार बी सुद्धा एक विचारवंतच आहेत. ते त्यांनी बी उत्पादन वाढवण्यासाठी एक विचार मांडतात. तसेच चांगले उत्पादन काढलेले शेतकरी सुद्धा आपले विचार मांडतात. जर असं जर बघायला गेलं तर सगळ्यांचा विचार घेऊन आपण शेती जर करायची म्हटली तर शेतीमध्ये उत्पादन खर्चच भरपूर वाढायला लागला आहे आणि उत्पादन त्या लेवलला आपल्याला परवडणं झालं आहे. आणि उत्पादन न परवडल्यामुळं आपल्याला शेती परवडत नाही, ही एक गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्यापर्यंत किंवा नवीन शेतकरी जी तयार व्हायला लागल्यात त्यांच्यापर्यंत पोचायला लागले आणि त्यामुळं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा घसरायला लागला आहे. त्यासाठी मी माझे प्रॅक्टिकल वर्क आणि आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीनं शेती करत आलो आहे आणि त्या पद्धतीनं मला जसं उत्पादन परवडत आलं आहे तेच विषय मी एका सिरीजच्या माध्यमातून वाढणार आहे, तुम्हासनी सांगणार आहे आणि ते सिरीज मी चालू करत आहे. या सिरीजमध्ये खोडवा नियोजन यांचं मेन महत्त्वाचं, खत व्यवस्थापन कसं असावं, पाणी व्यवस्थापन कसं असावं आणि तण व्यवस्थापन कसं असावं आणि कीड आणि रोग व्यवस्थापन कसं असावं हे परिपूर्ण मी माहिती देणार आहे. त्याच्यामुळे ही सिरीज जर बघायला तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सिरीज हा विषय टाईप करा. मला तुम्हाला सांगायला चांगलं आवडेल. नमस्ते.